हर हर महादेव मित्रांनो. तर आज आपली निफ्टीची एक्सपायरी झालेली आहे. तर निफ्टीच्या एक्सपायरीमध्ये आपण प्रॉफिट 1 रुपया केलेला नाही आहे. आज आपला लॉस झालेला आहे. तर लॉस कशामुळे झालेला आहे हेही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि लॉस कसा झाला आहे हेही दाखवणार आहे. आणि त्यानंतर आपण 2 मिनटं फक्त पोझिशन सायझिंग आणि रिस्क मॅनेजमेंटवर बोलणार आहोत. कारण मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की मी वेळोवेळी तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट वगैरे ह्या गोष्टी शेअर करत राहील. तर मी आज ते तुम्हाला शेअर करणार आहे. तर अगोदर आपण आजचं मार्केट कसं होतं ते बघून घेऊ, मग मी तुम्हाला त्या गोष्टी शेअर करतो. तर बघा मित्रांनो, आजची ही रेंज होती मार्केटची, ही ओपनिंग होती आणि ही क्लोजिंग होती. तर मॉर्निंगला काय झालं मित्रांनो, आपण इथं कॉल साईडला इथं ट्रेड पंच केला. त्यानंतर तो थोडासा गेला 500-700 रुपयाच्या प्रॉफिटमध्ये. त्यानंतर आपल्याला मी टार्गेटचा वेट करत होतो, पण टार्गेट न देता तो डाऊन साईडला आला तर आपला 4,500 रुपये लॉस त्यात दिसत होता. पण मला खात्री होती की ही रेंज जी मी ड्रॉ केली ती काही आज मार्केट ब्रेकआउट करणार नाही असं मला वाटत होतं. तर त्यानंतर आपला जो लॉस होता तो कवर करून, म्हणजे त्याच कॅन्डलने, ही जी कॅन्डल आहे हा इथं रिव्हर्स झाला आणि या दुसऱ्या कॅन्डलने त्याला रिकवर करण्याचा प्रयत्न केला. मी तोपर्यंत वेट करत होतो, पण आपला लॉस आज हे बघा 1,840 रुपयाचा लॉस झालेला आहे. आणि जी ऑर्डर होती आपली ही बघा, ही ऑर्डर मी पंच केलेली 76 रुपीजवर आणि 62ला त्याला मी एक्झिट केलेला. तो 40 रुपीजपर्यंत आलेला होता, पण तो परत 62ला आला. मग मी तिथं त्याला 62ला आपण एक्झिट केला आणि आज आपला लॉस झालेला आहे टोटल 1,840 रुपये. तर लॉस कसा झाला मी सांगतो. ही रेंज होती, मॉर्निंगला रेंजमध्ये मार्केट चाललेलं होतं. सेलर बायरचे स्टॉप लॉस घेत होते आणि बायर सेलरचे स्टॉप लॉस घेत होते. त्यानंतर दुपारी 1 वाजता हे बघा, 1 वाजता येलो लाईनचा ब्रेकआउट झाला. म्हणजे आपण ज्या लाईन ड्रॉ केलेल्या आहेत लेवल, त्याचा ब्रेकआउट झाला. पण ब्रेकआउटमध्ये मी ट्रेड घेतलेला नाही, कारण आपला आधीच स्टॉप लॉस लागलेला होता. जर आपण इथं ट्रेड घेतलेला असता वरती, तर या कॅन्डलचा लो आपल्याला स्टॉप लॉस लावा लागला असता आणि प्रीमियमवर तो स्टॉप लॉस 30 ते 40 रुपयाचा होत होता. आणि आपण एवढा मोठा स्टॉप लॉस कधीच घेत नसतो. 40 रुपयाचा स्टॉप लॉस निफ्टीमध्ये खूप मोठा असतो. सेन्सेक्स असला ती गोष्ट वेगळी असते. सेन्सेक्सचे टार्गेट जे असतात ते पण खूप मोठे असतात. 100, 150, 200 पॉईंटचे तिथं टार्गेट मिळतात. आपण निफ्टीमध्ये किती पॉईंट कॅप्चर करत असतो टार्गेटमध्ये? 40, 50, 60, 70पर्यंत आपण नेहमी कधी 100 पॉईंट आपण कॅप्चर करू शकतो. आणि आपण त्याच्या अपोजिट 40 पॉईंटचा स्टॉप लॉस देणं मला इथं योग्य वाटलं नसल्याने तर मी इथं ट्रेड पंचच केला नाही आणि हळूहळू मार्केट पुन्हा वर गेलं. आणि याच एकाच कॅन्डलने जास्त प्रीमियम शूटअप केलेले आहेत आणि त्याच्यानंतर परत रेंजमध्ये मार्केट स्लो करत मार्केट पुन्हा वर गेलं आणि लास्टला थोडीशी सेलिंग आली, परत बाईंग आली. म्हणजे आज पूर्ण ट्रॅपिंग झोन होता. त्यामुळं मी 1,800 रुपयाच्या लॉसमध्ये आज ट्रेड क्लोज केलेला आहे. कारण की आपण कालचा जो प्रॉफिट केलेला होता, तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, कालचा प्रॉफिट आपल्याला 3,000चा होता. त्यामध्ये आपण फक्त आज 1,800 रुपये लॉस केलेले, म्हणजे ब्रेक इव्हन प्लस आपण आजही प्रॉफिटमध्ये आहोत. म्हणजे एकच लक्षात ठेवायचं मित्रांनो की कालच्या प्रॉफिटपेक्षा आजचा लॉस मोठा झाला नको. जर आपण आज मी 2 लॉट पंच केलेले होते आणि कालही 2 लॉट पंच केलेले होते. काल 2 लॉटवर आपण 3,000चा प्रॉफिट केला आणि आज 2 लॉटवर आपण 1,800 रुपयाचा 1,840 रुपयाचा लॉस केला. तरी आपण आज प्लसमध्येच, कालच्या प्रॉफिटने जर बघितलं तर आपण प्रॉफिटमध्येच क्लोज केलेलं आहे. जर आपण आज फोमोमध्ये येऊन, ग्रीडमध्ये येऊन, रिव्हेंजमध्ये येऊन ट्रेडिंग केली असती तर आपण आज 4 लॉट 5 लॉट, कारण की एक्सपायरीला प्रीमियम स्वस्त मिळतात आणि आपण काय करतो, प्रीमियम स्वस्त मिळाल्यामुळे आपण काय करतो की आपण लॉट साईज वाढवण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण लॉट साईज वाढवली, 4 लॉट 5 लॉट 6 लॉट केले तर स्टॉप लॉस ही तेवढा जातो. जर आज मी 4 लॉट 5 लॉट इथं पंच केलेले असते
या पोझिशनला, तर माझा लॉस कमीत कमी 9 ते 10 हजाराचा झाला असता. पण मी एक कंटिन्युअसली काल 2 लॉट केले होते, आजही एक्सपायरीला मी दोनच लॉट पंच केले. त्यामुळे आपल्याला त्याच्यातून प्रॉफिट लॉस किती करायचं हे आपल्या हातात असतं मित्रांनो. त्यामुळे आपल्याला पोझिशन सायझिंग आणि रिस्क मॅनेजमेंट हे शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि यालाच रिस्क मॅनेजमेंट म्हणतात. कालचा प्रॉफिट 3000 आणि आजचा लॉस 1800 रुपये. जर आज मी 5000चा लॉस केला असता, 7000चा, 10000चा लॉस केला असता, तर आज रिवेंज ट्रेडिंग झाली असती आणि त्याला ट्रेडिंग म्हणत नाही मित्रांनो, त्याला गॅम्बलिंग म्हणतात. आणि आपण गॅम्बलिंग करत नाही. एक प्रॉपर वेने रोडमॅपने तुम्ही ट्रेड करा, तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हाल. आज इथंच थांबतो मित्रांनो.